यानंतर इतर राजकीय घडामोडींचा आढावा आता आपण घेऊया। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आल्याचा आता पाहायला मिळतंय। काँग्रेसकडून आता चर्चांसाठी प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय। काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटलांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। राज्यसभेच्या एका जागेबाबत सतेज पाटलांनी ठाकरेंकडे भूमिका मांडल्याचं समजतंय, तर दुसरीकडे जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितल्याची माहिती मिळतेय। राज्यसभेच्या एका जागेसाठी आता मातोश्रीवरच्या घडामोडी केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतंय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, 7 जागा राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या होत्या, त्यापैकी 6 जागांवर तर महायुतीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील अशी परिस्थिती आहे, पण एका महाविकास आघाडीकडे असलेल्या जागेसाठी नेमकी ही उमेदवारी 3 पक्षांपैकी कोणत्या पक्षाला मिळणार यावरून सध्या उहापोह सुरू झाल्याचं दिसतंय। मात्र मातोश्री या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं देखील दिसतंय। उमेश, काय घडतंय नेमकं? नक्कीच अजिंक्य, कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्या 7 जागांपैकी एक जागा जी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे त्यामध्ये कोण राज्यसभेवर जाणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत। शरद पवार यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः काँग्रेस आपल्याला ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न करताना आता तरी पाहायला मिळते। काँग्रेसकडून सतेज पाटील जे आहेत ते मातोश्रीवर गेले होते, याबाबत त्यांच्याशी देखील चर्चा झाल्याची असल्याची माहिती उद्धव ठाकरेंबाबत आता यांनी काय चर्चा केली आहे अद्याप पुढे आलेली नसली तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे शशिकांत शिंदे आणि यासोबतच जयंत पाटील यांनी देखील वेळ मागितली, त्याच्यामुळे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची दाट शक्यता आहे। मात्र आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे जे आमदार आहेत ते सगळ्यात जास्त आहेत, त्याच्यामुळे केंद्रस्थानी आता सध्या मातोश्री ते ज्यांना सपोर्ट करतील त्यांचाच खासदार जो आहे तो राज्यसभेवर जाऊ शकतो। आता राज्यसभेवर जाताना ते शरद पवारांना मदत करतात किंवा इतर काँग्रेसच्या कुठल्या उमेदवार दिला तर त्यांना मदत करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही सगळी सूत्र जी आहेत ती सध्या मातोश्रीवरून हलवली जात आहेत आणि सर्वच म्हणजे महाविकास आघाडीमधले दोन्ही पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नेमकी काय करणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। ठीक आहे उमेश, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।